11th ॲडमिशन 2026-27 राऊंड 2चा रिझल्ट लागलेला आहे। भरपूर विद्यार्थी आहे की ज्यांचा नंबर लागलेला नाही आहे, त्यांना नॉट अलॉटेड लिहून आलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की सर आम्हाला कॉलेज मिळालेलं नाही आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे। काही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं, परंतु त्यांनी ॲडमिशन घेतलेली नाही आहे आणि त्यांचा सेकंड राऊंड म्हणजे जो आज राऊंड 2चा रिझल्ट लागलेला आहे यामध्ये सुद्धा नंबर लागलेला नाही आहे। तर घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण ज्याही विद्यार्थ्यांचा राऊंड 2 मध्ये नंबर लागलेला नाही आहे, नॉट अलॉटेड असेल किंवा नंबर लागलेला आहे परंतु जर ॲडमिशन घ्यायची नसेल तर पुढील प्रोसेस काय असेल। कारण जर तुम्ही या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतली नाही तर तुम्ही पुढील राऊंडसाठी इलिजिबल आहात का, किंवा राऊंड 3चे फॉर्म कधी सुरू होणार या संदर्भात संपूर्ण अपडेट विद्यार्थ्यांना आत्ताच घेऊन ठेवावे लागेल, जेणेकरून की राऊंड 2चा जो टाईम टेबल आहे किंवा टाईम पिरियड आहे तो पिरियड संपायच्या अगोदरच तुम्हाला जी प्रोसेस ही करायची आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवा, जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 16 तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे। ठीक आहे, आजपासून प्रवेश सुरू झालेला आहे, तुम्हाला कॉलसुद्धा येऊ शकते किंवा तुम्ही डायरेक्टली कॉलेजला सुद्धा जाऊ शकता। ती कॉलेजला जा, त्यांच्याकडून ॲडमिशन जी प्रोसेस आहे करू शकता। ठीक आहे, राहिलं तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोडचं, तर अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं आपण मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला जेही कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागेल, त्यानंतरच तुमचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड होणार। क्लिअर, प्रोसीड फॉर ॲडमिशन करू नका जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा नसेल तर। त्यानंतरची आता अपडेट बघा काय आहे नेमकी, की तुमचा नंबर लागलेला नाही आहे, नॉट अलॉटेड आहे, पहिल्या राऊंडला लागला होता, सेकंडला लागलेला नाही आहे, याचा अर्थ असा आहे की राऊंड 2 मध्ये आपल्याला कॉलेज मिळालेले नाही आहे। तर हे झाले एक विद्यार्थी। दुसरा विद्यार्थी असा असू शकतो की नंबर लागलेला आहे परंतु प्रवेश घ्यायचा नाही आहे। ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही विद्यार्थी। आणि तिसरा विद्यार्थी कोणता, की ज्याने आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल तो विद्यार्थीसुद्धा राऊंड 3 मध्ये फॉर्म भरू शकते। तर डेट कोणती आहे बघा, 19 तारखेला। ठीक आहे, तर 19 तारखेला राऊंड 2च्या ॲडमिशन आहे कंप्लीट झाल्यानंतर जेवढेही जागा रिक्त असेल त्या आपल्याला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, की राऊंड 3साठी किती जागा शिल्लक आहे, कोणत्या कॉलेजला आणि कोणत्या ब्रँचला, ब्रँच म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स स्ट्रीमला। ठीक आहे, ही माहिती आपल्याला 19 तारखेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि 19 तारखेला उपलब्ध झाल्यानंतर 20 तारखेपासून आपला राऊंड 3चा फॉर्म सुरू होऊ शकतो। ठीक आहे, तर 16 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्या, नंबर लागलेले असेल, कॉलेज जर चांगले असेल तर पटापट आपली ॲडमिशन कंप्लीट करून घ्या। आणि ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा ज्यांनाही लागलेला नंबर आहे परंतु ते कॉलेज आवडीचे मिळालेले नसेल तर तुम्ही राऊंड 3साठी ट्राय करू शकता। राऊंड 3 नंतर एक राऊंड होणार आहे, तो म्हणजे की स्पेशल राऊंड, आणि त्यामध्ये ओपन टू ऑल राहणार आहे, त्यामध्ये कास्टचा विचार करण्यात येणार नाही, मेरिटनुसार तुमचे नंबर लागेल। ठीक आहे, तर राऊंड 3 आहे, राऊंड 3 मध्ये तुम्ही ट्राय करू शकता। जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये नंबर लागलेला आहे, प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। भरपूर असे विद्यार्थी होते की ज्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की सर राऊंड 3 कधी आहे, किंवा नंबर लागलेला नाही आहे, आवडीचे कॉलेज मिळाले नाही आहे, तर घाबरण्याचं कारण नाही आहे, तुम्ही राऊंड 3 ट्राय करा। 20 तारखेपासून राऊंड 3चे फॉर्म सुरू होऊ शकतात। बाकी संपूर्ण अपडेट स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यास सुरूच आहे, आणि तुम्हाला जसं काही टाईम टेबल वगैरे आला राऊंड 3चा त्याबद्दलची डिटेल्समध्ये माहिती देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।